तर इन्स्टंट डोसा 15 मिनिटमध्ये तयार झालेला आहे. छान वाटते मुलांच्या टिफिनवर वगैरे द्यायला. बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. थँक्यू. इन्स्टंट डोसा टोमॅटो सॉस सोबत सुद्धा खाऊ शकतात मुलं. या ग्रीन चटणी पण आहे. थँक्यू. जय भीम सगळ्यांना. अरुणा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवत आहे इन्स्टंटली डोसा रव्याचा. तर चला तर सुरुवात करूया. आज डोसा बनवायला तर मी घेत आहे 2 वाट्या रवा. आणि दीड वाटी दही. 1.5 वाटी दही घेत आहे. तर आपण आता मिक्सरच्या जारमध्ये ॲड करूया याला. त्याच्यात सोबतच दही ॲड करायचं आहे. दीड वाटी दही घेत आहे मी. आता याला छान मिक्सरमध्ये याचा पेस्ट तयार करूया. बेसन किती. आता आपण याच्यामध्ये रवा दही टाकलेला आहे. आता याच्यामध्ये आपण 1 चम्मच बेसन आणि 1 चम्मच तांदळाचं पीठ, 1 चम्मच गव्हाचं पीठ आणि चवीनुसार नमक ॲड करत आहे याच्यामध्ये. चवीनुसार नमक जितकं आवश्यक आहे तितकं. आणि याचा आता आपण पेस्ट तयार करूया. चला तर पेस्ट तयार करायला सुरुवात करते. बघा तर बॅटर आपला रेडी झालेला आहे. आता आपण एका भांड्यामध्ये याला काढून घेऊया. इन्स्टंट डोसा. आता आपण एका भांड्यामध्ये त्याला ॲड केलेलं आहे. आता याला 5 मिनिटं आपण झाकून ठेवूया. 5 मिनिटांनंतर मग सुरुवात करूया. तर 5 मिनिटं झालेली आहे. आता आपल्याला आता याच्यामध्ये ॲड करायचं आहे 2 चुटकी इनो किंवा खायचा सोडा आपण ॲड करू शकतो. बघा आणि आता याला आपण पाणी ॲड करावं लागेल थोडंसं. बघा तर डोसा आपला रेडी झालेला होत आहे. सिंपलसा डोसा आहे बिना आलूचा, इन्स्टंट चटणी सोबत खायला. बघा देखिए मस्त बनला डोसा रेडी झालेला आहे. बघा खायला पण तेवढा टेस्टी आहे. कलर पण आलेला आहे छान. डोसा आता दुसरा तयार होत आहे. मस्त झाला. इन्स्टंट डोसा घरीच बनवा मुलांसाठी. डोसा आपला रेडी होत आहे. बघा चला तर आता आपण एक ग्रीन चटणी करूया सुरुवात. तर मी घेतलेली आहे 4 मोठी मिरची आणि छोटी मिरची घेतली आहे तिखटवाली 3 आणि अद्रक घेतलेला आहे थोडासा तुकडा आणि 7-8 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे.
सांबार घेतलेला आहे आणि 1 टेबलस्पून आपला जिरं घेतलेलं आहे आणि दही घेतलेलं आहे. दही जेवढं आवश्यक आहे 3 चम्मच दही. चला तर आता चटणी बनवायला सुरुवात करूया आपण. तर आता आपल्याला मिक्सरमध्ये याचा पेस्ट तयार करायचा आहे आणि दही 3 टेबलस्पून दही टाकायचं आहे आपल्याला. आणि चवीनुसार नमक. तीन टेबलस्पून दही घेतलेलं आहे आणि चवीनुसार आपण नमक ॲड करूया आणि याच्यामध्ये सांबार ॲड करूया. चला तर आता आपण याचा पेस्ट तयार करूया. चटणी आपली रेडी झालेली आहे बघा. आता आपण डोशाची सुरुवात करूया. बच्चांच्या टिफिनसाठी खूप छान आहे, ते बच्चे खाऊन घेतात. चला आता डोसा बनवायला सुरुवात करूया. मध्ये आलू पण ॲड करता येते, दह्यातच मिक्स करून आलू बॉईल करून आलू पण ॲड करता येते. पण शुगर पेशंट असल्यामुळे मी आलू ॲड केलेला नाही बघा. खायला छान टेस्टी आहे.